नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आजचा व्हिडिओ हा आपण पाहणार आहोत तो म्हणजे आजच जे काही बजेट सादर झालं त्या बजेटमध्ये नोकर वर्गाला नवीन बजेट 23-24 म्हणजे पुढच्या वर्षामध्ये आयकर ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो त्याच्यामध्ये मिळणाऱ्या फायदे आणि तोट्याची सत्यता काय आहे नेमकी. काल दिवसभर अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या की नवीन बजेटमध्ये नवीन जे काही आयकर प्रणाली आता आपल्या ज्या काही भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी जी काही जाहीर केली ती फायद्याची ठरणार, काही जण म्हणता आहेत ती तोट्याची असणार. परंतु प्रत्यक्षात आपल्याला सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय कुठलीही बाब सांगता येणार नाही. आणि म्हणून जेवढे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. तुम्हाला नवीन जी काही न्यू रिझाईम, ओल्ड रिझाईम आणि पुन्हा आता 23-24 साठीचे न्यू रिझाईम कोणता आयकर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते फायद्याचं ठरेल ते आपण उदाहरणात दाखल पाहणार आहोत, ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आपल्याला निश्चितच जे काही सगळे कन्फ्युजन आहेत ते त्याचे दूर होतील. तोपर्यंत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पण जर समजा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाहीये मित्रांनो. तर बघूया आपण आता याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. आता नोकर वर्गासाठी आयकर 23-24 म्हणजे पुढच्या वर्षी, आता 22-23 सुरू आहे. आत्ताचा जो काही आता जे काही कॅल्क्युलेशन होत आहे फेब्रुवारीमध्ये किंवा आता काहींचं झालं असेल काहींचं सुरू असेल त्याच्यामध्ये आपल्याला जे 22-23 मध्ये दोन रिझाईम अस्तित्वात होते, ओल्ड अँड न्यू, तेच घ्यावे लागतील. हे आपण जे बोलतो आहोत, जे उदाहरण त्या ठिकाणी देणार आहोत ते 23-24 साठी राहणार आहे. आणि म्हणून आता या वर्षी आपल्याला 22-23 मध्ये मागच्या कर प्रणालीनुसारच कर भरायचा आहे. मग आता पुढच्या वर्षामध्ये काय होणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. त्याच्यापूर्वी काय आहे नेमकी ओल्ड रिझाईम मधल्या तरतुदी, काय आहेत न्यू रिझाईम मधल्या तरतुदी ज्या 22-23 मध्ये होत्या आणि आहेत, आणि काय आहेत न्यू रिझाईम म्हणजे 23-24 मधल्या तरतुदी जो आजच निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी जाहीर केला ते म्हणजे 23-24. तर या तिघ गोष्टी आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला समजेल की नेमकं कुठे कर्मचाऱ्यांचा फायदा आहे, कुठे नोकर वर्गाचा फायदा आहे. तर या ठिकाणी आपण अगोदर ओल्ड रिझाईम वर प्रकाश टाकूया जो सगळ्यांचा तोंडपाठ झालेला आहे, सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा. आता याच्यामध्ये करपात्र रक्कम जी आहे, करपात्र म्हणतोय मी, टोटल ग्रॉस सॅलरी नाही, करपात्र रक्कम 0 ते 2.5 लाख, 0 म्हणजे इथपर्यंत सूट होती. 2.5 लाख ते 5 लाख इथं 5%, 5 लाख ते 10 लाख इथं 20%, 10 लाखच्या वरती 30%, अशा प्रकारे त्या ठिकाणी इन्कम टॅक्स आकारला जात होता. आणि आज सुद्धा जर आपण ओल्ड रिझाईम घेतला तर तो आकारलाच जातो. आता याच्यामध्ये वजावट काय काय धरली जात होती, काय वजावट होत होती त्याच्यामध्ये व्यवसाय कर पीटी ज्याला आपण म्हणतो तो 2500 रुपये, प्रमाणित वजावट जे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते 50,000 रुपये, एटीसीसी मध्ये 1.5 लाख रुपये. मग या एटीसीसी मध्ये नेमकं काय काय येतं, आता याच्यामध्ये तुमची LIC मधली गुंतवणूक आहे, पीएफ मधली गुंतवणूक आहे, त्याच्यानंतर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ मधली गुंतवणूक आहे, पोस्टाचे जे काही विविध प्रकारची तुम्ही खात्यांमध्ये भरलेली रक्कम असेल गुंतवणूक म्हणून ती गुंतवणूक आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स आहेत, युनिट लिक्विड सेव्हिंग स्कीम्स मधल्या गुंतवणूक आहेत, इक्विटी लिक्विड सेव्हिंग स्कीम्स मधल्या गुंतवणूक आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही गुंतवणूक आहेत भरपूर त्या तुम्हाला एटीसीसी मध्ये येतात. याच्यामध्ये तुम्हाला गृह कर्जावरचं प्रिन्सिपल अमाउंट सुद्धा एटीसीसी मध्येच येतं म्हणजे 1.5 लाखाच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर एटीसीसीडी ही वेगळं आहे, एनपीएस मधली गुंतवणूक 1.5 लाखापर्यंत. याच्या व्यतिरिक्त जर समजा जास्त जात असेल तर 50,000 रुपये एनपीएस टियर 1 साठी अतिरिक्त धरले जातात.
ETD मधली गुंतवणूक आहे वैद्यकीय विमा जर तुम्ही घेतला असेल तुमच्या कुटुंबासाठी तर 25,000 रुपयापर्यंत, आणि आपल्या आईवडिलांसाठी आपण घेतलेला असेल तर त्यांच्यासाठी 50,000 रुपयापर्यंत ETD ची प्रत्येक वेगवेगळी वजावट त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यानंतर ETDDB विशिष्ट आजारांवर केलेला खर्च, जे त्या ठिकाणी कॅन्सर असतील अशा प्रकारचे काही विशिष्ट आजार आहेत त्याच्यावर ETDDB अंतर्गत जो काही खर्च केला असतो ती वजावट करावी लागते. ETU मध्ये अपंगत्वाची वजावट, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे अपंगत्व आहेत, 40% खाली आणि 40% पर्यंत आणि 40% वरती. त्याच्यानंतर ETG मध्ये चॅरिटेबल संस्थेला तुम्ही जे काही दान दिलं असेल, उदाहरणार्थ मंदिर, मस्जिद, त्याच्यानंतर एखादे शाळा अशा प्रकारचे चॅरिटेबल संस्थेला दान दिलं असेल तर त्याच्या अंतर्गत ETG. ETE वरील शैक्षणिक कर्जावरील व्याज, जे शैक्षणिक कर्ज मुलांसाठी घेतलेलं असतं त्याचं व्याज हे सुद्धा त्या ठिकाणी सूट असतं, याला लिमिट नाहीये शैक्षणिक कर्जावरच्या व्याजला. नंतर ETE मध्ये गृह कर्जावरचं व्याज मात्र त्याला लिमिट होतं, 2 लाख पर्यंत मर्यादा होती. ETEB इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावर 1.5 लाख पर्यंतचं व्याज फक्त आपल्याला वजावट मिळत आहे आणि होती. आता आपण न्यू रिझाईमच्या बाबतीत बघूया, जे 22-23 मध्ये आहे. ज्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका, न्यू रिझाईम आता 23-24 साठी पण आहे, पण हा आपण 22-23 चा पाहतो आहोत. त्याच्यामध्ये करपात्र रक्कम होती 0 ते 2.5 लाख, 0 2.5 ते 5 लाख 5%, 5 ते 7.5 लाख 10%, 7.5 ते 10 लाख 15%, 10 ते 12 12.5 लाख 20%, 12.5 ते 15 लाख 25%, आणि 15 लाखाच्या वरती असेल तर 30%. याच्यामध्ये NPS ची जी काही ATCCC 2 अंतर्गत जी काही वजावट आहे ती सोडून कोणतीही वजावट मिळणार नाही. न्यू रिझाईम मध्ये मात्र तुम्हाला व्यवसाय कर, जे PT म्हणत होतो आपण, प्रोफेशनल टॅक्स, स्टँडर्ड डिडक्शन, ATCC, ATD अशा प्रकारची कुठलीही वजावट मिळत नाही. पूर्णच्या पूर्ण रक्कम करपात्र असते. NPS अंतर्गत टियर 2 मधली जी काही गुंतवणूक आहे ती सोडून कोणतीही रक्कम याच्यामध्ये वजा होत नाही. सगळ्या रकमेवर आपल्याला अशा प्रकारचा टॅक्स काढावा लागतो. आता या दोघांमध्ये एक आहे मात्र की 5 लाखाच्या खालची तुमची करपात्र रक्कम असेल तर तुम्हाला टॅक्स लागत नाही. आता तुम्ही म्हणणार की सर इथं तर दाखवलेलं आहे 2.5 ते 5 लाखामध्ये 5%. हो, परंतु जेव्हा तुमची रक्कम करपात्र रक्कम 5 लाखाच्या खाली येते तुम्हाला रेबिट मिळतो. म्हणजे ही एक आपल्याला 5% जी इथं दाखवलं आहे ती सूट मिळते. मात्र ती रक्कम 5 लाखाच्या आत यायला पाहिजे, मग ती ओल्ड रिझाईम आणि न्यू रिझाईम 22-23 पर्यंत. ओके, आता हे मला वाटतं समजलं असेल. आता मात्र ही न्यू रिझाईम आता पुढच्या वर्षी 23-24 मध्ये राहणार नाही. ओल्ड रिझाईम मात्र जशी आहे तशीच आहे, त्याच्यात कोणताही बदल केला गेला नाही, ती चालूच राहणार आहे. आता ही न्यू रिझाईम ही कॅन्सल झाली, मग आता कॅन्सल झाली मग दुसरं काय? मग आता त्याच्याऐवजी तेच त्या ठिकाणी आज आपण आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे की न्यू रिझाईम 23-24 नेमकी काय आहे. तर इथं मात्र करपात्र रक्कम आहे 0 ते 3 लाख 0, 3 ते 6 लाख 5%, 6 ते 9 लाख 10%, 9 ते 12 लाख 15%, 12 ते 15 लाख 20%, अबोव 15 लाख 30%. यात स्टँडर्ड डिडक्शन मात्र 50,000 आणि 2500 प्रोफेशनल टॅक्स असा 52,500 ची वजावट सोडून कोणतीही वजावट मिळणार नाही. एवढीच फक्त वजावट होईल आपल्याला 52,500. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही वजा होणार नाही. मग तुमचं होम लोन असेल किंवा तुमचं PPF असेल, PF असेल, ATC असेल, ATD असेल, कुठल्याही प्रकारची काही वजावट याच्यामध्ये आता ठेवलेली नाही. ओके, आता याच्यावरून लक्षात आलं असेल. आता या कालपासून आपण ऐकतो आहोत की 7 लाखापर्यंतची सूट, 7 लाखापर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही. मग इथं तर दाखवलंय 3 ते 6 लाखापर्यंत 5% आणि 6 ते 9 लाख म्हणजे इथे 1 लाख येतोच आहे. 6 नंतर 7 लाख 10%. मग तिथे हे कसं? तर याचा अर्थ असा होतो करपात्र रक्कम म्हणजे तुमच्या ग्रॉस सॅलरी मधून जेव्हा तुम्ही 52,500 रुपये वजा करणार, ते वजा केल्यानंतर जर समजा तुमची करपात्र रक्कम ही 7 लाखापेक्षा खाली आली, 6,99,999 जरी आली तरी सुद्धा तुम्हाला हा इथला 5% आणि इथला 1 लाखाचा 10% तो रेबिट मिळतो आणि तुमचा टॅक्स 0 होतो, असा त्याचा अर्थ होतो. ओके, आता या तिघही
जे काही रिझाईम आहेत, म्हणजे तिघं म्हणजे दोनच आहेत ऍक्च्युअल, कारण एक तर न्यू रिझाईम आता पुढच्या वर्षी कॅन्सलच होईल. या तिघांचं आपण उदाहरण काढून बघू आणि म्हणून याच्यावरून आपल्याला समजेल की नेमकं कोणता टॅक्स आपल्याला बेनिफिशियल राहील. याच्यामध्ये असं सांगितलं जातं की मी ओल्ड घेतला तर चालेल का, न्यू घेतला तर चालेल का, मग कोणता फायदेशीर राहील, असं आपण डायरेक्टली सांगू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरणात दाखलच आपण समजून घेऊया. आता बघा, ओल्ड जो आहे त्याच्यामध्ये आपण एक अंदाजे ग्रॉस सॅलरी आता घेतली आहे 17,26,527 रुपये. उदाहरण काढून दाखवलं इथं. आता याचं स्टँडर्ड डिडक्शन होतं 50,000, पीटी 2500, 52,500 झालेत. एटीसी मध्ये गुंतवणूक होती 1,50,000 रुपये. होम लोनचं इंटरेस्ट होतं 1,50,000 रुपये. हे 2 लाखापर्यंत सूट असतं, पण 1,50,000 रुपये होतं असं समजूया. मेडिक्लेम होता 22,000 रुपयाचा काढलेला. मग आता हे वरचं जे आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं 52,500, नंतर हे 1,50,000 एटीसीचे, होम लोनचं इंटरेस्ट 1,50,000, मेडिक्लेम 22,000 रुपये, असे एकूण झाले 3,74,500 रुपये. मग हे आता काय करणार आपण, हे 1,72,000 सॉरी 17,26,527 मधून ही आपली जी काही गुंतवणूक आहे ती वजा करणार आणि उरलेली रक्कम 13,52,027 रुपये, याच्यावर ही झाली कर पात्र रक्कम. मग याच्यावर आपण टॅक्स काढणार. हे बघा, कर पात्र रक्कम आहे 13,52,027. 0 ते 2.5 लाखापर्यंत 0, 2.5 ते 5 लाखापर्यंत 5% म्हणजे 12,500. 5 ते 10 लाखापर्यंत 20% आहेत, त्याचं टॅक्स होतो 1,00,000 रुपये आणि 10 लाखाच्या वरती 30%. तर आपली ही 13,52,000 मधून ही पर्यंत 10 लाख वजा केल्यानंतर 3,52,000 उरतात. त्याच्यावर 30% आपले होतात 1,05,608 रुपये. आणि ही तिघ 12,500, 1,00,000 आणि 1,05,608, या तिघांची जर बेरीज केली तर आपला टॅक्स होतो 2,18,108 रुपये. त्याच्यावरचा सरचार्ज 4% 8,724 रुपये आणि अशा एकूण टॅक्स झाला ओल्ड रिझाईम मध्ये 2,26,832 रुपये. हा टॅक्स आपल्याला ओल्ड रिझाईम मध्ये लागेल. ठीक आहे. आता या वर्षी जो काही न्यू रिझाईम आहे 22-23 मध्ये, त्याचं उदाहरण बघूया. तीच ग्रॉस सॅलरी आपण घेतलेली आहे 17,26,527 रुपये. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वजावट नाहीये. एनपीएस असेल तर तेवढीच वजावट आहे, ती त्याच्या सोडून कुठलीही वजावट नाही मित्रांनो. तर बघा, 0 ते 2.5 लाख 0, 2.5 ते 5 लाख 5%, 12,500. 5 ते 7.5 लाख 10%, 25,000. 7.5 ते 10 लाख 15%, 37,500. 10 ते 12 12.5 लाख 20%, 50,000 रुपये. 12.5 ते 15 लाख 25%, 62,500 रुपये. आणि 15 लाखाच्या वरती रक्कम उरते इथं 2,26,527 रुपये याच्यामधून. तर ते 30% 67,958 रुपये होतात. या सगळ्यांची जर आपण इथे बेरीज केली तर ती रक्कम ते 2,55,458 रुपये. आणि याच्यावरचा जो काही सरचार्ज आहे 4%, तो होतो 10,218 रुपये. आणि या दोघांची बेरीज होते 2,65,676 रुपये. हा जो काही आहे तो टॅक्स लागला तुम्हाला ह्या न्यू रिझाईम मध्ये. ओके. आता एक प्रकारचा टॅक्स जो पुढच्या वर्षी आहे, जो या वर्षी लागू नाही पण पुढच्या वर्षी आहे, तोही टॅक्स आपण याच्या उदाहरणादाखल काढून घेऊया. बघा, याच्यामध्ये उदाहरण जो काही आहे न्यू रिझाईम पुढच्या वर्षी जो आहे त्याच्यामध्ये ग्रॉस सॅलरी तेवढीच घेतली आहे आपण 17,26,527 रुपये. याच्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन मी तुम्हाला सांगितलंच की 50,000 आणि 2,500 रुपये प्रोफेशनल टॅक्स, असे 52,500 रुपये वजा होणार आहेत. मग या वरच्या रकमेमधून 17,26,527 मधून आपण हे डिडक्शन वजा केल्यानंतर 16,74,027 रुपये उरतात. आणि याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत 0 ते 3 पर्यंत 0, 3 ते 6 लाख 5% 15,000, 6 ते 9 लाख 10% 30,000, 9 ते 12 लाख 15% 45,000, 12 ते 15 लाख 20% 60,000, 15 लाखाच्या वरती 30% होतात. मग याच्यामधून 16,74,000 मधून 15 लाख वजा केल्यानंतर 1,74,027 रुपये उरतात. त्याचे 30% केल्यावर आपण 52,208 रुपये होतात. या सगळ्या रकमेची हे जे सगळे टॅक्स आले त्याची बेरीज केल्यानंतर आपला टॅक्स येतो 2,02,208 रुपये. आणि याच्यामध्ये सरचार्ज 4% मिळवल्यावर 8,088 आणि असा एकूण टॅक्स झाला 2,10,296 रुपये. तर बघा, या तिघही टॅक्स काढू बघा तुम्ही. या ओल्ड मध्ये होता 2,26,000, याच्यामध्ये 2,65,000 आणि हा पुढच्या वर्षी जो होणार आहे त्याच्यामध्ये येईल 2,10,296 रुपये मित्रांनो. तर आता याच्यावरून आपल्याला कळलं की कोणता टॅक्स आपल्याला बेनिफिशियल आहे. असं प्रत्येकाच्या बाबतीत असंच होईल असं नाही, प्रत्येकाची ग्रॉस सॅलरी वेगळी राहील,
त्याच्यामध्ये प्रत्येकाचे टप्पे वेगळे येतील. 10 लाखाच्या खाली तर कदाचित त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात बदलू शकेल. परंतु हे उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथं लक्षात येतं, की हा पुढच्या वर्षी जो काही टॅक्स काढला जाणार आहे या रकमेचा, तो त्या ठिकाणी इथं परवडू शकेल. साधारणतः या टॅक्समधून या वर्षाच्या न्यू रिझाईम मधून याचं आणि याचं कंपॅरिझन केलं तर तरी सुद्धा 55,000चा जो काही टॅक्स आहे तो इथं आपल्याला कमी होताना दिसतो आहे. बघूया आपल्याला अजून काही गोष्टी काही काळात क्लिअर होतीलच आणि म्हणून हे उदाहरणादाखल आपल्याला दाखवून दिलेलं आहे, समजून दिलेलं आहे. याच्यानंतर त्या ठिकाणी मला नाही वाटत कोणाच्या मनामध्ये शंका निर्माण होईल. तर या ठिकाणी मी थांबतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही अशा पद्धतीने त्यांचा टॅक्स स्वतः काढण्याची संधी द्या. या ठिकाणी थांबतो. थँक यू.